तेची संत तेची संत तेची संत तेची संत
हरिभक्तीपरायण भजन सम्राट मराठवाड्याचं भूषण हरिभक्तीपरायण गजानन महाराज मुंडे त्यांना 7 कृतीनं हरिभक्तीपरायण नगर जिल्ह्याचं भूषण हरिभक्तीपरायण बरतरी महाराज विराट तेची संत
तेची संत तेची संत ज्यांचा एक विठ्ठल ज्यांचा एक विठ्ठल 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 निनती काही दाना दोना निनती काही दाना दोना निनती काही दाना दोना निनती काही दाना दोना ज्यांचा हेता विठ्ठली ज्यांचा
तेची संत तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही टाना नामस्मरणा वाचुने काया वाचाने मने धाली चिंतने डुल्लती नेनती काही टाना नामस्मरणा वाचुने निळा म्हणे विरक्त देही निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयाचा नेनती काही टाना नामस्मरणा वाचुने विठ्ठला नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभम् योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू प्रथमा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचनाती भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी हे तुकाराम तुकाराम
संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले नेनती काही टाना टोना नाम स्मरण वाचुने प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी श्री संत कवी महिपती महाराज यांच्या समाधी मंदिर प्रांगण सालाबादप्रमाणे संत कवी महिपती महाराज यांच्या 234व्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं भगवान पांडुरंगरायाच्या कृपेनं संत ज्ञानोबाराया संत तुकोबाराया यांच्या कृपाशीर्वादानं परम श्रद्धे परम आदरणीय परम पूज्य आमचे ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम वारकरी भूषण, त्याचप्रमाणे या संस्थांचे महंत हरिभक्तीपरायण पूज्य श्री अर्जुन महाराज तनपुरे मठाधिपती यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व महाराज मंडळी, टाळकरी मंडळी, गुणवान मंडळी, ग्रामस्थ मंडळी आणि सर्व संस्थांचे पदाधिकारी यांच्या फार मोठ्या सहकार्यानं संपन्न होत असलेला हा नामसप्ताह आणि या नामसप्ताहातील आजच्या दिवसाची सेवा हरिभक्तीपरायण आदरणीय वारकरी भूषण, माझ्यावर अगदी बंधुवत प्रेम करणारे आमचे आदरणीय कदम माऊली आणि या संस्थांचे महंत हरिभक्तीपरायण आदरणीय अर्जुनजी महाराज यांनी ही सेवा तशी माझ्याकडे सोपवलेली आहे. तर माझी सेवा म्हणजे तुमचं समाधान होईल असं काही नाही आहे, पण थोडीशी सेवा करण्याचा, महिपती महाराजांच्या दरबारात येण्याचा मला योग प्राप्त झाला. हे माझं परम भाग्य मी समजतो महाराज. हे जर महिपती महाराज नसते तर या महाराष्ट्रातले बरेच संत अनभिज्ञ आपण राहिलो असतो संताविषयी. सगळी महाराज मंडळी, विद्यार्थी मंडळी, माझ्या बरोबर आलेली मंडळी, तुमच्या सगळ्यांविषयी मला आदर आहे, पण सगळ्याची नावं मला माहिती नाहीत आणि सगळ्याची नावं घेण्यात काळाचा अपव्यय होईल. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मला जेवढं जमेल तेवढी असणारी तुमच्या पुढं महिपती महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करण्याचा प्रयत्न करतो. हे आपल्याच जिल्ह्यातील असणारे एक संत आहेत, संत निळोबाराय पारनेरकर यांचा हा अभंग आपल्या समोर सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगाचा अन्वय अर्थ असा आहे, ज्यांचा हेत विठ्ठले तेची संत. अभंगाचं पहिलं चरण, नेनते काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी तेची संत. अभंगाचं दुसरं चरण, काया वाचाने मने धाले चिंतने दुर्लती तेची संत. अभंगाचं तिसरं चरण, आणि निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयाचा तेची संत. विठा तरी तुम्हाला बाकीचं सांगण्याची काही गरज नाही. तुम्ही त म्हटल्याबरोबर तपिलं नाही तर तू मशी म्हणणारी माणसं माझ्या, त्याच्यामुळं तुम्हाला याचा विस्तार करण्याची आवश्यकता मला तरी वाटत नाही. महाराज म्हणतात, ज्यांचा हेतू हे फक्त आणि फक्त परमात्म्यावर आहे त्यांना संत म्हणावं. जी जादू टोना गंडादोरी काही करत नाहीत, अखंड आणि अखंड भगवंताचं नामस्मरण करतात त्यांना संत म्हणावं. जे काया वाचा मनानं तृप्त झालेले असतात आणि भगवत चिंतनामध्ये डुलत असतात त्यांना संत म्हणावं. आणि निळोबाराया सांगतात, जे देहावर उदार असतात, विरक्त असतात आणि ज्यांना विषयाचा विसर पडलेला असतो त्यांना संत म्हणावं. हे अभंगाचं शेवटचं चरण. आता माऊली पुढं म्हणता पुढं कीर्तन करायचं तसं अवघड आहे. मी आपला मोकळ्या रानाने चालणार माणूस आहे, पण आता सर मला जर चाकोरीत चालावं लागेल, ती मला जमेल न जमेल ती माऊलीच जाणे. आता पण त्यांचं असणार ते नसते तर मी याच्यापेक्षा अगदी चांगलं कीर्तन केलं, पण जसं जमेल तसं त्यांचीच असणारी आता मला सहकार्य राहील आणि त्यांच्या सहकार्यानं सेवा करण्याचा प्रयत्न करतो. या अभंगाचं पूर्वचिंतन करायचं झालं, उसानं गेलं तर गव्हाणी जावं त्याची साखर होईल, गटारानं गेलं तर गंगेकडे जावं त्याचं तीर्थ होईल, समुद्र होईल.
लोखंडाने गेलं तर परिसराकडे जावं त्याचं सोनं होईल, तसं जीवानं गेलं तर संताकडे जावं त्याचं कल्याण होईल. उसानं कुठे गेलं पाहिजे? गव्हाणीत गेलं पाहिजे. त्याची साखर नक्की होईल. पण काही ऊस असे आहेत महाराज, टायलेट टाकले, वायर रोपाने आवळले तरी मध्येच उड्या टाकीते, मध्येच माळा तोडीते. मी या ऊसाचं नाही सांगत, त्या ऊसाचं सांगत. मध्येच उडी टाकणाऱ्या ऊसाची साखर नाही होत महाराज. झालं तर खत होतं, नाही तर शेण होतं. आपलं जीवनाचं खत होऊ नये असं वाटत असेल तर ऊसाने गव्हाणीत गेलं पाहिजे. गटाराने कुठे गेलं पाहिजे? ओबळे हेची करावे जे गंगेचे अंग ठाकावे. त्याने कुठे जावं? गंगेकडे जावं. कारण गंगेला गेलं रे गेलं, त्याला समुद्राला घेऊन जाण्याची जबाबदारी गंगेची आहे. कारण गंगा अलीकडे कुठं थांबत नाही आणि समुद्राच्या पुढे कुठं जात. तिचे मोठमोठी प्रकल्प बांधल्या जातात, धरणं बांधल्या जातात, तरी सुद्धा तिला समुद्राला जाण्यासाठी रस्ता ठेवावा लागतो. आपल्या भाषेत त्याला आपण सांडवा म्हणतो. एखाद्या हुशार इंजिनियरनं ठरवलं तिला रस्ताच ठेवायचा नाही, तर मग ती कुठून केवढा रस्ता काढेल याचा नियम नाही. रस्ता ठेवावा लागतो. तसे या जीवनरूपी गंगेवर तुम्ही सत्तेची धरणं बांधा, संपत्तीची बांधा, तारुण्याची बांधा, सौंदर्याची बांधा, पण ही जीवनरूपी गंगा परमात्मा रूपी सागराला मिळाल्याशिवाय शांत होत नाही. कारण गंगा अलीकडे थांबत नाही, समुद्राच्या पुढे कुठं जात नाही. त्या चौथीत शिकणारा मुलीला गुरुजींनी प्रश्न विचारला. स्वर्गीय वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा सांगायचे. चौथीत शिकणाऱ्या मुलीला प्रश्न विचारला, का रे आपली गोदावरी कुठून निघते? तिने सांगितलं ब्रह्मगिरीवर. पुढे कुठे जाते? त्र्यंबक, पुढे नाशिक, पुढे पैठण, पुढे नांदेड. गुरुजी विचारत होते आणि मुलगी उत्तर देत होती. शेवटी तिनं सांगितलं राजमहेंद्रे जवळ ती समुद्राला मिळते. प्रश्न संपला. गुरुजीने थांबायला पाहिजे, पण गुरुजींच्या लक्षातच आलं नाही. गुरुजीने तरी विचारलं पुढे. मुलगी म्हटली गुरुजी गंगा नाही जात पुढे, तुम्हाला जाऊन यायचं असलं तर या. गंगा एकदा समुद्राला मिळाल्यानंतर पुढे नाही संभव. तू का म्हणे गंगा सागर आता सुटत आलेलं आहे महाराज. आमची आता कीर्तन सुटत चाललेली माणसं आहे. कधीतरी आदरणीय माऊली सारख्या महाराजांची आज्ञा पाळायला लागते, नाही आता कीर्तन आम्ही कधी करत नाही. चला, गंगा समुद्राच्या पुढे कुठं जात नाही. गटाराने हे करावं, गंगेकडे जावं, त्याचं तीर्थ होईल, त्याचा समुद्र होईल. आणि गटारानं जर ठरवलं मी जागा नाही सोडायचो, मला इथून हलायचं नाही, तर तुझं तीर्थ होणार नाही, तुझा समुद्र होणार नाही, तुझी दुर्गंधी सुटेल. आपल्या जीवनाची दुर्गंधी होऊ नये असं वाटत असेल तर गटाराने कुठे गेलं पाहिजे? गंगेकडे गेलं पाहिजे. लोखंडाने कुठे गेलं पाहिजे? परिसरात. लोखंडाने कुठे गेलं पाहिजे? परिसरात. कसं गेलं पाहिजे? कसंही गेलं तरी चालेल. माऊली म्हणतात बरी ओढावयाची लागे लोह मिळू का परिसाची अंगी, परिते मिळते प्रसंगे सोन्याची होईल. कसंही लोखंड परिसाकडे गेलं त्याचं काय होईल?
ठरवलं आपल्या जातीला घातक जात कोणती असेल तर परीस नावाची जात घातक. तिचा स्पर्श झाल्याबरोबर आपली जात अस्तित्वात राहत नाही, तिचं स्थित्यांतर होतं, अवस्थांतर होतं, बदल होतो, परिवर्तन घडतं. मग काय केलं पाहिजे? लोखंड नष्ट केलं पाहिजे, परीस नष्ट केलं पाहिजे. कुणी ठरवलं? मी नाही ठरवलं, लोखंडाने ठरवलं. लेख लोखंड घन भरलं, गेलं परिसाला पडायला, घातला परिसावर घाव. काय झालं असेल? परिसानं सांगितलं तुम्हाला फोडायला आलास तरी मी तुझं सोनं केल्या वाचून राहणार नाही. लोखंड कसंही परिसाकडे गेलं तर त्याचं सोनं होतं, तसा जीव कसाही संताकडे गेला तर त्याचं कल्याण होतं. महाराज तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय, पण माझा वेळ जाईल आणि तुमची उजळणी होईल. आता तुमची नाही पण हे बाकी समोर आपल्या आळंदीजवळ खेड आहे. खेडच्या पश्चिमेला एक कडूस नावाचं गाव आहे. त्या कडूस नावाच्या गावात गंगाराम मावळ नावाचे गृहस्थ राहत होते. एका दिवशी त्यांची म्हैस हरवली. म्हैस शोधत होती. म्हैस कुठं शोधावी म्हैस? त्यांना एक माऊलीची बोबी आठवली. जायचं हिरवी चारी भांबावी पशु. जिकडे हिरावळ असते तिकडे जनावर जातं. भंडारा डोंगरावर हिरावळ दिसली. म्हैस शोधण्यासाठी भंडारा डोंगरावर गेला तर त्याला म्हैस नाही दिसली. एकांतात एक भजन करीत असलेला माणूस दिसला. त्याला वाटलं या माणसानं कदाचित आपली म्हैस पाहिली असेल. तो गेला महाराजाकडे आणि महाराजाला ती भजन करत, याला भजन आणि ते काहीच कळत नव्हतं. संत भजन काय, याची डोक्यात एकच म्हैस. त्यांना विचारलं, बाबा तुम्हाला एक प्रश्न विचारू का? महाराजाला वाटलं एवढे एकांतात प्रश्न विचारण्यासाठी कोण साधक आलाय. महाराज म्हणले, बोल बोल, काय तुझा प्रश्न आहे? तो मला, महाराज अशा शिंगाची माझी म्हैस पाहिली का? घ्या. महाराज म्हणले, वेड्या मी का म्हैस पाण्यासाठी डोंगर टाकला? म्हशीत पाहिजे होतं, म्हैस गावात का कमी म्हशी गोते करावा? विठाला विठाला जरा एक धक्का दिला. त्याला सांगितलं, बेटा मनुष्य जन्म हा म्हैस पाण्यासाठी नाही, मनुष्य जन्म हा देव पाण्यासाठी. देव पावया सायास पावया करी साया. देव पावया करी सायास. देव पावया करी सायास. धरी आस नाशिव, धरी आस नाशिव, नधरी आस नधरी आस. देव पावया करी सायास. देव पावया करी देव पावया करी सायास. देव पावया करी धरी आस नाशिवंत, धरी आस नाशिवंत. नधरी आस नाशिव, नधरी आस नाशिव. देव पाहावया करी सायास, न करी रे आस. देव पाहण्यासाठी काही प्रयास कर, नाशिवंताची आशा सोड. तुम्हाला हो बाबा कीर्तन नका सांगत बसू. म्हणलं मी कीर्तन नाही ऐकायला आलो. म्हैस सांगता येत असेल तर पहा. महाराजाला त्याची कीव आली. महाराज म्हणले, ठीक आहे तुला म्हैस पाहिजे ना, जा म्हणले तुझ्या गोठ्यात बांधलेली. तो मला नक्की हो नक्की. तो गेला, जाऊन गोठ्यात पाहिलं तर म्हैस बांधलेली दिसली. घरी गेला, घरच्या मंडळीला विचारलं का म्हैस कुणाला सापडली, कुठं सापडली, कधी सापडली? घरच्याने सांगितलं कशी सापडली, की सापडली. हो सापडली काय नाही, मी स्वतः पाहुणा आलं. चला बघायला सगळ्यांनी जाऊन पाहिलं तर गोठ्यात म्हैस बांधलेली दिसली. मग त्याला असणार तुकोबारायची आठवण झाली. अरे कोण एकांतात बसलेला तो पुरुष, किती आत्मविश्वासानं त्यानं सांगितलं तुझी म्हैस गोठ्यात बांधलेली आहे, आणि म्हैस गोठ्यात निघाली. पण त्यांनी आणखी एक धक्का दिला होता. मनुष्य जन्म हा म्हैस पाण्यासाठी नाही, मनुष्य जन्म हा देव पाण्यासाठी. ज्याच्या म्हणण्यानं म्हैस सापडली त्याच्याच म्हणण्यानं देव सापडायला काय हरकत आहे. म्हणून पुन्हा तो भंडाऱ्या डोंगरावर गेला.
श्री माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. महाराजाला दंडवत केला. सांगितलं महाराज तुम्ही म्हटल्याप्रमाणे म्हैस सापडली हो, पण तुम्ही सांगितलं होतं मनुष्य जन्म नुसता म्हैस पाण्यासाठी नाही, देव पाण्यासाठी आहे. सापडेल मला देव? महाराज म्हणले का नाही सापडणार. प्रत्येकाला परमात्म्यानं जी स्थिती दिली कशासाठी दिली हो? देव पाण्यासाठी दिली. देवी दिला देह भजना कोमटा. किंवा महाराज सांगतात दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन नारायण नासे जीव पण हो. नरदेहेचा हाची स्वार्थ साधावा चौथा पुरुषार्थ. तो न करिता जो कार्थ तो अनर्थ जाणावा. नरदेहाचा असणार साध्य जर काय असेल तर भगवत प्राप्ती आहे महाराज. बाकीचं तुम्ही काही कराल तर तो अनर्थ आहे. गंगाराम मवाळाला देव सापडला वा न सापडला मला माहिती नाही गड्या, पण गंगाराम मवाळ देव झाला महाराज. कशाच्या निमित्ताने गेले? म्हैस पाण्याच्या निमित्तानं तुकोबरायाकडे गेला. त्याला देवत्व संतत्व स्थिती प्राप्त झाली. वाल्या नारदाकडे गेला. कशाला? बुक्काला हार घालायला. कशाला गेला? लुटायला गेला, मारायला गेला, निघाला लुटायला. त्याने सांग आपल्या गळ्यातला विना काढला, मला जर कर भजन. ते मला ते नाही, रोकड रोकड. नारदानं सांगितलं वाल्याची सगळ्यात रोकडी आहे. शरीर आटे संपत्ती आटे हरिनाम नाटे ते बरवे. महाराज म्हणतात बाकीचं सगळं संपलं. शरीर आता किती साल चालू आहे? 2024. कल्पना करा 2124 साली समजा मी महिपती महाराजाच्या संस्थानावर आलो. 2124 साली म्हणजे किती वर्षांनी पाटील? 100 वर्षांनी समजा मी इथं आलो. मी येणार नाही, फक्त हमान. मी तरी कशाला यायला लागलोय? एक साहेब शाळेत गेले, गुरुजी गणित शिकवत होते. साहेब म्हणले गुरुजी गणिताचा तास चालू आहे ना, तर गणिताविषयी विचारतो. गुरुजी म्हणले विचारा. आणि एका मुलाला उठवलं त्या साहेबाने आणि त्याला म्हटले समजा तू जो 1000 रुपये. ती पोरग म्हणलं साहेब माझं कशाचे 1000? ते म्हणले अरे होतं मग. ते मला नाहीतच ना. पण दुसरं एक चाबरं होतं, बोलकं होतं, दीट होतं. ते उठलो आणि ते मला बरं साहेब आहेत म्हणलं माझं 1000 रुपये. ते म्हणले शबास शबास. पुन्हा त्याच्यात 500 टाकले. किती होतील रे? तो मला 2000. अरे ते म्हणले गदाडे 2 कसे होतील? ते मला मनानं तुमच्या तरी काय बापात जाते. तसं फक्त हा म्हणा. समजा 100 वर्षांनी आलो. तुम्ही जेवढे कीर्तनाला आहात तुमच्यापैकी एखाद्याला भेटायचं म्हटलं तर तुमच्यातलं कोणी राहील का बा? नाही. वेदांत शास्त्रामध्ये काही वस्तू साधी अनंत आहे, काही वस्तू साधी शांत आहे, काही वस्तू अनादी शांत आहे आणि काही वस्तू अनादी अनंत आहेत. आता तुमच्या पुढे बोलायचं म्हणजे जरा आवड आहे, पण चुकलं पेटलं तर बघ सांगच. ऐका, साधी अनंत त्याला ज्ञान म्हणावं, बोध म्हणावं. त्याची उत्पत्ती आहे, पण त्याचा नाश कधी? लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यानंतर त्याच काय होतं? हा काय होतं?
सोनं होतं सोनं. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यानंतर त्याचं काय होतं? सोनं होतं. आता आपल्याला पुन्हा त्याचं लोखंड करायचं ठरवलं. काय केलं म्हणजे लोखंड होईल? इथून पुढे 1000 वर्ष जरी विज्ञान प्रगत झालं तरी त्याला सोन्याचं लोखंड करता येणार. साखरेचा मागुता बुद्धिमंतेपणेही करिता परी ऊसनो हे पंडू स्वतःची करायचं. ऊसाची साखर होती, मला मान्य आहे, तुम्हाला मान्य आहे, सगळ्याला मान्य आहे. पण मध्ये दुष्काळ पडला, छावण्या निघाल्या, ऊस कमी पडला म्हणून आपल्या महाराष्ट्र सरकारने असा निर्णय घेतला. ऊस कमी पडला म्हणून काय झालं? आपल्याकडे साखर एक्स्ट्रा हे असंही कारखाना काढू की पुन्हा त्याचा ऊस बंद. शक्य आहे का? साखरेचा नो हे ऊस आम्हा कैसा गर्भवा. साखरेचा ऊस नाही होत. तू बहुनी मागुते दूधपणा नाही निरू. महाराज अधून मधून मी काही बोललो तर मग क्षमा करा. ऐका, तुपाचं काय, दुधाचं काय होतं? काय होतं रे मुला? दुधाचं डायरेक्ट नाही होत, त्याच काय होतं? नाही होत. दह्याचं लोणी. आणखी काय होतं? काय होतं आणखी? ताक. ताक काय होतं रे? ताक होतं. ताक बरोबर आहे. याच्यासारखं एक पोरगा होता, एक महाराज माझ्यासारखं एका गावात गेला. ते म्हणलं महाराज चहा प्यायला चला. ते मी चहा नाही पित. दूध घ्या म्हणला. दुधाने कप होते. ताक येत आहे. उन्हाळ्याचे दिवस होते. ते मला ताक येत आहे. आणून त्याने तांब भरून ताक आणलं. याने घेतलं. आणखी एक देऊ का म्हणलं. मला दुसरा तांब्या घेतला. आता गप मारावा ना. ते पोराला म्हणले खरी ताक एवढं शिल्लकच काय? ते म्हणलं महाराज कालपासून त्याच्यात उंदीर पडलेला होता. त्याच्यामुळे तुम्हाला क्षमा मागितली. महाराज ते ऐकल्यानंतर उचंबळे गोरस सांगे ते कस तरी झालं. महाराज तांबे होता हातात भिंतीला धरून फेकून मारला. ते पोरगा आपल्या आईला म्हणतो मम्मी मम्मी आपला संडासचा तांबे महाराजांनी फोडला. ती सवय असती मावली जाते. मागुते दूधपणा नाही चिन्ह. तू दुधाचं काय होतं? दही होतं. दह्याचं लोणी होतं. ते कडवल्यानंतर त्याचं तूप होतं. पण आता काय केलं म्हणजे दूध होईल? नाही. कितीही विज्ञान प्रगत झालं त्याला असणार तुपाचं दूध करता येणार नाही. नाना गेली अंतरा न येतीची अग्निज्वाळा नो हे तप्त लोहोनी जळा निघण्याची. आकाशात गेलेल्या अग्निज्वाळा माघारी येत नाही. तापलेल्या लोखंडावर पाण्याचा थेंब पडला तो माघारी घेता येत नाही. तुपाचं दूध होत नाही. साखरेचा ऊस होत नाही. सोन्याचं लोखंड होत नाही. तशी ब्रह्मस्थिती एकदा प्राप्त झाली रे झाली त्याला जीव दशा येत नाही. याला साधी अनंत म्हणतात. बोध हा साधी अनंत आहे. माया अनादी शांत आहे. ब्रह्मज्ञानानं बाधित होते. अनादी पण शांत आहे. परमात्मा अनादि अनंत आहे. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भवितावान भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः शरीराच्या लोपे सर्वथा नाशो नाही स्वरूपे म्हणून तू हे नारूपे भ्रांती बापा. रूपाचा नाश झाला तरी स्वरूपाचा होत नाही. गाडग हे रूप आहे. माती त्याचं स्वरूप आहे. गाडग फुटलं तरी माती नाही फुटत. लाट हे रूप आहे. पाणी त्याचं स्वरूप आहे. लाट संपली तरी पाणी नाही संपत. अलंकार हे रूप आहे. सोनं त्याचं स्वरूप आहे. अलंकार मोडले तरी सोनं नाही मोडत. तसं देह हे रूप आहे. चैतन्य त्याचं स्वरूप आहे. देह संपला तरी चैतन्य नाही संपत. परमात्मा अनादि अनंत आहे आणि देह व जगत हे साधी शांत आहे. याची उत्पत्ती आहे आणि याचा नाशय आहे. या देह 100 वर्षांनी राहणार नाही. 100 वर्षापूर्वी नव्हता. 100 वर्षानंतर राहणार नाही. मध्ये दिसतोय ना म्हणून देह खरा. देह आधी काय खरा. देह संबंध पसारा भुजगा बने चोरा दक्षिणेचे भासत.
जी गोष्ट वस्तू अगोदर नसते नंतर नसते फक्त मध्ये दिसते ना ती खरी नसते. मृगजळ सकाळी असतं का दिवस उगवायच्या अगोदर नसतं. सूर्य अस्ताला गेल्यानंतर असतं का नसतं. फक्त दुपारी दिसतं म्हणून ते खरं पाणी नसतं. स्वप्न जागा असताना असतं का नाही. जागा झाल्यावर असतं का नाही. मध्ये दिसतं म्हणून स्वप्न खरं नसतं. एका माणसाला लकी ड्रॉचं तिकीट फाडलं महाराज 100 रुपयाचं आणि त्याच्यात नंबर 1चं त्या काळात सुझुकी गाडी होती. नंबर 1चं चिंतन करत होता हे सुझुकी गाडी आपल्याला मिळेल तर किती बरं होईल किती बरं होईल किती बरं होईल असं चिंतन करता करता झोपला. नियम असा आहे जागते जव अशी जे जेने भावे भावना भावी जे डोळा लागत खेळ देखी तरी तेच स्वप्न. जागेपणी मनुष्य ज्याचं चिंतन करतो ना त्या स्वप्नात वस्तू उभे राहतात. चिंतन सुझुकीचं चाललं होतं आणि त्याला डोळा लागला. त्याला स्वप्न पडलं की नंबर 1चं बक्षीस सुझुकी गाडी आपल्याला मिळाली. आता 100 रुपयात गाडी मिळाली त्याला फार आनंद झाला. त्याला वाटलं या भावात गाडी मिळाली राहुरीला जाऊन यायला काय हरकत आहे. टाकली टाक लागला किक मारायला. एक किक मारली की ईदभर गोधडी फाटायची कारण पांघरून झोपला होता गोधडी. 10-5 किका तर त्या गोधडीने पाकिस्तानची सरहद गाठली. तर त्या गोधडीचा फाटलेला आवाज ऐकून मंडळी जागी झाली. तिने विचारलं असं वेड्यासारखं काय करता तुम्ही सगळी गोधडी फाडून टाकली. तुम्हाला मी तरी काय करू गाडी चालू आहे ना. आता मला सांगा ही स्वप्नात मिळालेली गाडी आहे तिच्यावर बसून सकाळी राहुरीला जात नाही. स्वप्नीचे चेले जाईल स्वप्नीचे चेले जाईल ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जाईल. स्वप्नातल्या वस्तूला अस्तित्व नसतं. जागृतीत त्याला अस्तित्व नसतं त्याचा अभाव होतो. ऐका स्वप्नी निधान पावे परी चेले हरपे आगवे तैसे स्वर्ग सुख जाणावे वेद. स्वर्गात स्वप्नात मिळालेलं धन जागृतीत कामाला येतं. एका माणसाला साखर झोप लागली आणि त्याला सकाळी 7 वाजता स्वप्न पडलं काय 25 लाखाची लॉटरी मला लागली आणि ते आनंदात होतो. महाराज कागदपत्र देत होतं सगळी व्यवहार चाललेला होता. पैसे मोजून घेत होतं. 15 लाख रुपये मोजून घेतले आणि तेवढ्याच मंडळीने हाक म्हणले उठा तुम्हाला स्नान करायचंय नाश्ता करायचाय ड्युटीला जायचंय. ते किरकिर करत उठलं तुम्हाला तू पहिल्यापासून हेच केलं माझ्या संसाराचं वाटोळं केलं झोपताना चांगलं होतं याला झालंय काय. ती म्हणजे झालं काय म्हणजे तुझ्यामुळे माझे 10 लाख रुपये बुडाले. ते विचार केला या ग्रस्तांनी सलग लाख रुपये बघितले नाही 10 लाखाच्या गप्पा करते. ती म्हणजे 10 लाख रुपये बुडाले म्हणजे ते मला 25 लाखाची लॉटरी लागली होती. बरं पुढं 15 लाख रुपये मोजून घेतले होते. पुढं आणखी 10 लाख रुपये घ्यायचे होते. पुढं तू हाक मारली. पुढं मला जाग आली. पुढं बुडाले 10 लाख पुढं का ती हुशार होती. ती म्हणली अहो बुडालेले 10 लाख मी देते म्हणली त्याची काय काळजी करता. ती म्हणलं मग अडचण काय. ती म्हणली अडचण एकच आहे पहिले मोजून घेतलेले 15 कुठे ते दाखव. मोजून घेतलेले 15च्या किमतीचे राहिलेले सुद्धा त्याच किमतीचे का. स्वप्नातल्या वस्तू अगोदर नसतात नंतर नसतात मध्ये दिसतात त्या खऱ्या नसतात. तुम्हाला सांगा सोन्यावर अलंकार असलेले अलंकाराच्या पूर्वी काय होतं सोनच होतं. अलंकार दिसले तरी ते सोनं आहे आणि अलंकार मोडले तरी खाली सोनच आहे. लाटेच्या पूर्वी पाणीच होतं. लाट दिसली तरी ते पाणी हे लाट संपली तरी ते पाणीच आहे. गाडगेच्या पूर्वी मातीच होती. गाडगं दिसलं तरी ती माती आहे आणि गाडगं फुटलं तरी खाली माती आहे. देहाच्या पूर्वी जन्माच्या पूर्वी चैतन्यच होतं.
जगताच्या पूर्वी चैतन्यच होतं. जगत दिसलं तरी ते चैतन्यच आहे आणि जगत संपलं तरी खाली चैतन्यच आहे. विठाला जगत हे साधी सांगतो. मला हे सांगायचं की त्याची उत्पत्ती आहे नाश आहे. 100 वर्षांनी आपल्यात कोणीच राहणार नाही. देह जाईल जाईल यासी काळो वाईल कारे मोहकसी दगडा आत्मवंत इमे देहा नित्य शोक्ता शरीरिना अनाशिनो प्रमेयस्य तस्मादिदेस्व भारत आणि शरीर जात आगव्य हे नाशिवंत स्वभावे म्हणून तो झुंजावे पंडुकुमारा. शरीराचा तिन्ही प्रकारचा नाश आहे. आश्रय नाश, परता नाश आणि स्वभावता नाश. एखाद्याने शरीराला दगड मारला, काठी मारली, गोळी घातलं तरी याचा नाश होतो. याला परता नाश म्हणतात. आपण एखाद्या घराचा गाडीचा आश्रय केला, घराचाच नाश झाला, गाडीचाच नाश झाला तर आतल्याचाही होतो. याला आश्रय नाश म्हणतात. पडून गेली या भिंती चित्राची होय केवळ माती. भिंतीवर काढलेलं चित्र आहे. भिंत पडल्यानंतर चित्राचा वेगळा नाश करावा लागत नाही. भिंतीच्या नाशात चित्राचा नाश होतो. याला आश्रय नाश म्हणतात. आणि दोन्ही प्रकारानं नाही झाला तर हे शरीर जर्जर होण्याचा नाश होतो. हे नाशिवंत देह नाशिवंत नाशिवंत देह जाणार सगळं. देह नाशवान आहे. ऐका, देह राहत नाही. संपत्ती तरी राहते का? या धनाचा न धरी विश्वास जैसे तरुवरू छाया. याता याती न चुके तरी हे भोगसील काया. या हरिभजना विन तुझा जन्म जातो वाया. या लागी तो वैकुंठनाथाच्या चिंते पारे पाया. ओम नमो भगवते वासुदेवाय. संपत्ती राहत दामकार चंचल सांगितले त्याच्यात लक्ष्मीचा रूप आहे. मनो मधुकरो मेघो मानिनी मधुनो मरुत्मा मधो मर्कटो वत्स्यो मखोरा दश चंचला. शरीर राहत नाही. संपत्ती आटे हरिनाम नाटे ते बरे मूळ मुद्द्यावर या. नारदानं सांगितलं हे सगळ्यात मोठं धन आहे. शरीर असणार राहत नाही, संपत्ती राहत नाही. आणि हरिनाम नाट्य ते बरोबर. हरिनाम कधी संपत नाही. उलट त्याचा आश्रय करणाऱ्याला ते अविनाशी बनवत. लूटवाले याच्यासारखं दुसरं धन नाही. ते म्हणलं हो बाबा काय ते लवकर काढा आणि रस्त्याला लागा. नारदानं सांगितलं मी रस्त्याला लागणारच आहे.
पण तुला रस्त्याला लावूनच. तुला जास्त कथा नाही सांगायची गड्या, मला तुम्हाला सांगायचं, वाल्या नारदाकडे गेला, कशाला गेला? लुटायला गेला, मारायला गेला, तरी वाल्याचा वाल्मिक झाला. हे संतांची ताकद आहे. जीवानं गेलं तर कुठं जावं? संताकडे जावं. लोकांनी विचारलं, महाराज संताकडे जावं, ठीक आहे, पण संत म्हणतात कुणाला? कारण दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणी तो पारखी. हंस शुक्लो बक शुक्लो को भेदो हंस बकयो, क्षीर नीर विभागे तो हंसो हंसो बको बका. राजहंस आणि बगळ्या दिसायला सारखीच असतात, पण असायला सारखी नसतात. पण दोन्हीतलं अंतर ओळखावं कसं? महाराज म्हणतात, दोन्हीच्या समोर 1 लिटर पाणी आणि 1 लिटर दूध एकत्रित करून ठेवा. बरोबर 1 लिटर दूध पिऊन घेऊन पाणी खाली ठेवली, समजा हा राजहंस आहे. जी गोष्ट डिग्रीला कळत नाही, मशीनला कळत नाही, फॅटला कळत नाही, ही गोष्ट राजहंसाला कळते. सलील पैजैसे एक होनी मिनले असे, परिते निवडोनी राजहंसे वेगळे की जे. राजहंसाची निवड करतो, हे दोन्ही एकत्रित देतात. दूध पिऊन घेतो आणि पाणी खाली ठेवतो, समजा राजहंस आहे. आणि दोन्ही एकत्रित करून ठेवले असतात. जे पाणी पित, दूध पित, काही पित, समजा हा बगळा आहे. विठाला विठाला दुसरा दृष्टांत दिला. का कृष्ण पिक कृष्ण को भेदो पिक काकयो हो, वसंत समय प्राप्ती काको काको पिको पिका. हा कोकिळ आणि कावळा दिसायला सारखे असतात, पण असायला सारखे नसतात. पण दोन्हीतलं अंतर ओळखावं कसं? वसंत ऋतू प्राप्त व्हावा, दोन्हीने आवाज काढावा, ज्याच्या आवाजानं काही समाधान प्राप्त होईल, समजा वही कोकिळ आहे. आणि ज्याच्या आवाजानं असलेलं समाधान निघून जाईल, समजा हा कावळा आहे. एकदा कोकिळ स्वर्गात गेली म्हणतात, तिचा सुंदर आवाज इंद्राने ऐकला, प्रसन्न झाला. एक मौलिक हार तिला दिला. ती घेऊन खाली येत असताना रस्त्यात कावळ्याची भेट झाली. कावळे रस्त्यात भेटतच असतात. याने विचारलं, मावशी कुठे गेली? म्हणजे स्वर्गात गेली. हे हार कोणी दिलाय? म्हणजे इंद्राने दिला. का? तिथं माझं भजन झालं, इंद्र प्रसन्न झाला ना, हार दिला. तुम्हाला मी सुद्धा कवी नाही, संगीत विशारद हे मी सुद्धा जाईल म्हटलं. ती स्वर्गात गेला. इंद्राला म्हणला, मी सुद्धा सुंदर गातो म्हटला. संगीत विशारद झालेलं आहे म्हणला, मला तुम्ही 5 मिनिटं संधी द्या म्हणला गायची. इंद्र म्हणला, ठीक आहे, 10 मिनिटं करा सुरू. त्याने आरो आवरो सुरू केली. काव काव काव. इंद्र म्हणला, वा वा वा, काय सुंदर गात आहे. ते म्हणला, तरी एकटा आलोय म्हणला, आमचं बसनी मंडळ आणलं. एकटा गायला लागला तर माझं सगळं स्वर्ग उलू पाहतोय, आणि तुमचं सगळं भजनी मंडळ त्या पृथ्वीवर गात असून तिनं दम कसा धरलाय. मला तुम्हाला सांगायचं, दिसले जरी सारखे तरी असायला सारखे नसतात. तसंच महाराज म्हणतात, संतान होते जगा संत न होती जगा माणसाच्यासारखे. समुद्राला नदी म्हणू नये, भगवान शंकराच्या लिंगाला पाषाण म्हणू नये, आणि संत माणसासारखी दिसली तरी त्यांना माणसं म्हणू नये. माणसं संतासारखी दिसली तरी ते संत नसतात, आणि संत माणसासारखी दिसली तरी ती माणसं नसतात. संतांचं अंतर ओळखावं कसं? काय आहे संताचं लक्षण? कुणाला म्हणावं संत? त्याचं उत्तर निळोबारा अभंगाच्या प्रथम चरणात येते.
चकार काय करतो, इतराची व्यावृत्ती करतो. बाकीच्याला संत म्हणण्याचं काही कारण नाही. ते संत असतात. कोण संत? ज्यांचा हेत विठ्ठली. हे संताचं निर्दुष्ट लक्षण. कोणतंही लक्षण करत असताना नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम. वर्णन केले कोणत्याही लक्षणात अव्याप्ती, अतिव्याप्ती, असंभव नावाचा दोष नसावा. हे 3 दोष वगळून केलेले जे लक्षण आहे ते निर्दुष्ट लक्षण असतं आणि ते लक्ष्याच्या सिद्धीला कारण ठरतं. विठ्ठला विठ्ठला. त्याचा लई विस्तार करत नाही, मला येत नाही. एखाद्याला विचारलं गाय कशाला म्हणतात, त्यानं सांगितलं यथा गो कपिलत्वम. जी काळ्या रंगाची असते तिला गाय म्हणतात. हे लक्षण बरोबर आहे का? हो जो आपल्याला इकडे मी इकडं हो तुम्हाला विचारतो, हे लक्षण बरोबर आहे का? नाही का? लक्षाच्या ठिकाणी कमी पडलं. काळ्या रंगाची ती गाय, पांढऱ्या रंगाची, तांबड्या रंगाची, तिला गाय म्हणता येणार. लक्ष एक देश वृत्तित्व अव्याप्ती. लक्षाच्या एका देशाच्या ठिकाणी राहत सर्वत्र जात नाही, त्याला अव्याप्ती नावाचा दोष म्हणतात. दुसऱ्याला विचारलं गाय कशाला म्हणावं, त्यानं सांगितलं यथा गोशृंगित्वम. जिला शिंग असतात ती गाय. हे लक्षण बरोबर आहे का? नाही का? गायला जसे शिंग असतात तसे म्हशीला असतात, हरणाला असतात, घोड्याला असतात. जे जे शिंगाचे प्राणी आहेत ना त्यांच्यावर हे लक्ष जाईल. लक्ष वृत्तित्व सती अलक्ष वृत्तित्व अतिव्याप्ती. तिसऱ्याला विचारलं गाय कशाला म्हणावं, त्यानं सांगितलं जिला एक खूर असतो ना तिला गाय म्हणतात. यथा शपथत्वम असं वर्णन केलं. जिला एक खूर असतो तिला गाय म्हणावं. हे लक्षण बरोबर आहे का? तर नाही लक्षण बरोबर. का? एक खूर गायला संबोधच नाही. तो घोड्याला असतो, गाढवाला असतो. तर चौथ्याला विचारलं गाय कशाला म्हणावं, यथा गो सासनादी म्हणतो. जिच्या गळ्याला पुळी असते ना तिला गाय म्हणावं. हे गायचं यथार्थ लक्षण. विठ्ठला विठ्ठला. वेळ नाही आपल्याला पुढे येते नाही. चल मूळ मुद्द्यावर या. संत कुणाला म्हणावं, ज्यांचा हेत विठ्ठली तेची संत. मला वाटतं माऊली माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे याचा अर्थ ज्यांचा हेतू फक्त आणि फक्त परमात्म्यावर असतो त्याला संत म्हणा. जसं कीर्तनाला आलेल्या माणसाला तुम्ही आज कीर्तनाला आले ते म्हणजे महाराज चांगली गात होती ना ते ऐकलं. हेतू काय? गायन आहे. गायन हा हेतू आहे. दुसऱ्याला विचारलं तुम्ही काय, मला घरी झोपच येत नव्हती म्हणून आलं. तिसऱ्याला विचारलं तुम्ही काय आले, म्हणजे घरी स्वयंपाक नव्हता, सगळे घरचीकडे आलते म्हणून आलं. चौथ्याला विचारलं तुम्ही काय आले, ते मला चप्पल जुनी जाते जमून. मला वाटलं की आपण हेतू सगळ्याचा वेगळा वेगळा आहे. आणि ज्याचा हेतू आणि फक्त देव आहे ना त्यांना संत म्हणतात. एक उदाहरण सांगून मी भावार्थ करणार आहे. देवर्षी नारदांना गर्व झाला की माझ्यासारखा ह ब प प पु गु दुसरा कोणीच नसेल. कोणीही सारखं भजन करणारा माझ्यासारखा. आणि देवाला तेच जमत नाही. तिळवर जरी होय अभिमान मेरू तो समान देवा. देवाला अहंकार चालत नाही. यांचा अहंकार यांच्या हाताला कारण आहे. तो घालवला पाहिजे असं देवाने ठरवलं. आणि देव आपल्याकडे नारदी आपल्याकडे येत आहेत हे देवानं जाणलं. न सांगता तुम्हा कळो इथे अंतर, न सांगता कळे अंतरीचे गुज. आणि मग देवानं सांगितलं कुणी माझ्याकडे आलं तर मी आजारी सांग. द्वारकेतल्या सगळ्या सेवकाला सांगितलं. नारदजी गेले. विचारलं भगवान कुठे आहेत, म्हणले आजारी आहेत. कुठं? अमक्या नंबरच्या रूम मध्ये झोपले. नारदजी गेले. देवाच्या तोंडावरचं पांघरून काढलं. विचारलं देवा काय भानगड आहे, म्हणजे माझं पोट फार दुखतंय. काही औषध उपचार केले की नाही? फार औषध केले. नगरला गेलो, पुण्याला गेलो, मुंबईला गेलो, पण काहीच फरक नाही. मग याला विलाज आहे की नाही? एकच विलाज आहे. माझ्या भक्ताच्या पायाची माती आणून मला पाजली तर रोज पोट राहणार. नारद म्हणले मग त्याच्यात काय अवघड आहे, कितीतरी भक्त आहेत, सप्ते चालू आहेत, आता जातो माती आणतो. नारद याय पाहिलं. जे दिसत होते त्यांना भक्त दिसत नव्हते आणि एखादा दिसला तर तो माती देत नव्हता. फिरून परत गेले. देवाने विचारलं झालं काम? ते म्हणले नाही झालं. कुठं गेलतात? सगळी ठिकाणं सांग. ते म्हणले तुम्ही गोकुळात गेलतात का?
नारद म्हणले देवाला तर काही कळत नाही बा. माणसाला अहंकार झाले, माणूस कुणाचं माप काढील यासाठी त्याला सगळं तुझेच वाटतात. एक जण असणारा गेला पुण्यासारख्या ठिकाणी, जागतिक लोकांची फोटो लागली. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंग धोनी, माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय. तिथं ते महाराजाचा फोटो होता, त्याचाच होता. जे महाराज गेले त्यांचाच फोटो होता. ते मला आपण बी काही कमी नाहीत राहू, जागतिक लोकांच्या लेवलमध्ये गेलो. त्याला कुतूहल वाटलं, त्याने विचारलं का हा फोटो अमिताभ बच्चनचा केवढ्याला? म्हणले 2000. सचिन तेंडुलकर 2500, महेंद्र सिंग धोनी 3000, माधुरी दीक्षित 4000 आणि त्याच्या शेजारी महाराजाचा ते म्हणले तिच्या बरोबर फुकट. तसं नारदाने सांगितलं, देवाला तर काही कळत नाही. देवाने सांगितलं नाराजी माझी एकदा हीच आहे, शेवटचा एकदा प्रयोग करा. एकदा गोकुळाचा. नारदजी गोकुळात गेले. गोकुळात गेल्याबरोबर गोपिकेनं वेडा घातला. पहिला प्रश्न विचारला, नारदजी कुठून आला? ते म्हटले द्वारकेहून आला. आमचा भगवान सुखी आहे का? होता म्हणले. पण आता नाही का? त्याचं पोट दुखतंय हो. मग औषध उपचार केले की नाही? अहो त्याच्यासाठी चालू आहे. काय औषध? त्याच्या भक्ताच्या पायाची माती नेऊन त्याला पाजली तर त्याचं पोट राहणार. गोपिकेनं सांगितलं, मग त्याच्यात काय अवघड नाही. 4 एकर काय रान तोडायचं तेवढं तोडून देतात ना. ट्रॅक्टर नेण्याचा नाही तर डंपर नेण्याचा. काय माती घ्यायची ती घेऊन जा. त्यावेळेला नारदांना सांगितलं, अरे आतापर्यंत मी ऐकून होतो की तुम्ही मूर्ख आहेत म्हणून. मी आज अनुभवाने सांगतो की खरीच तुम्ही मूर्ख आहेत. का बरं? अरे तुमच्या पायाची माती न्यायची, देवाच्या तोंडात घालायची, तुम्हाला कुठल्या नरकाला जावं लागेल? गोपिकेने दिलेलं उत्तर अतिशय सुंदर आहे. गोपिकेनं सांगितलं, नाराजी आम्ही कुठल्याही नरकाला गेलो तरी चालेल, पण आमचा देव सुखी असला पाहिजे. ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा संतांच्याही वर्णीविषयी ठरल्या. सगळ्या संतांनी त्याचं वर्णन केलं, कारण विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन किंवा एक विषय तो सकळांचा हारी, त्याच्या आवडीने आवडी तरी अंध बहिर हे लोक देखाचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी. मन हे गोविंदी देह काम करियो, त्यांची चित्तवृत्ती परमात्मा सुरू झाली होती. नवनवे त्यांचं जगणच देवासाठी होतं. म्हणून ज्यांचा हेत विठ्ठली तेची संत. महाराज हे लक्षण जरा सुसंवेद आहे. कुणाचा हेतू काय असेल काय कळेल आपल्याला? आम्हाला कळेल असं एखादं संतांचं लक्षण सांगा, म्हणजे आम्हाला ते संत जाणता येतील. याचं असणार उत्तर महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात. नेनते काही ताना कोणा, नेनते काही ताना कोणा, नेनते काही ताना कोणा, नेनते काही Thank you.
नामस्मरण वाचून महाराज म्हणतात जादू टोना गंडादोरी हे काही करत नसतात, एकच करतात सतत सतत दिन रजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे अनेक काही नेने धंदा नित्य ध्यातसे गोविंदा अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण नेघे 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 माझी वाचा विसावा तुका म्हणे हवा 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 साधावा माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे बोलण्याची नाही आता देवाविन काही बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव अनेक दुसरे मज नाही नेमिलिया चित्ता पासून पांडुरंग ध्याने पांडुरंग गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्यामणी वैसलासे एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन असनी शयनी सदा हरीचे कीर्तन सततं कीर्तयन्तो मां यतन्तस्य दृढकृतः नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती ऐक वेदाचा तो अर्थ आमाशीची ठावा एराणी व्हावा भारमाथा हा सार्थ अभिमान बाळगणारे तुकोबराया साधना मात्र नामाची केली रोज उठायचं भामचंद्र भंडाऱ्या डोंगरावर जायचं आणि भगवंताचं भजन करायचं मी सांगत असतो तुकोबरायाने भजन केले याच्यात नवल नाही काढत तुकोबरायाच्या संगतीत येणाऱ्या जड वस्तूंनी भजन केलं 1 मिनिटात सांगू मी सेवा समाप्त करणार आहे तुकाराम महाराज भजनाला जायचे त्यांचं जेवण घेऊन आईसाहेब जिजाबाई जायचे त्यांचं चरित्र वाचल्यावर आपण म्हणतो जिजाबाई अशा होत्या जिजाबाई तशा होत्या आपल्या जिजाबाईपेक्षा नक्की चांगल्या होत्या मी तुम्हाला विचारतो तुमच्यापैकी एखादा तुकाराम समजा तुकाराम महाराज एखादा तुमच्यातला डोंगरावर जाऊन बसणार बिना कामाचा बसणारच नाही पण बसलाच नाही याच्यात जिजाबाई जेवण घेऊन ये अरे पगार घेऊन येणाऱ्या तुकोबाला जेवण नाही राह बिना पगाराचं काय घेऊन बसले महाराज जिजाबाईची साधना एका दिवशी महाराज जिजाबाई जेवण घेऊन गेले ते दुसऱ्या डोंगरावर गेले त्यांना शब्द शब्द जिजाबाईच्या पायात काटा मोडला जीव तळतळला पांडुरंगाला 4 शिव्या दिल्या आणि तुम्हाला सांग का जिजाबाईचे शिवे सुद्धा त्याला गोड लागतात आपल्या ओव्या सुद्धा तो ऐकत नाही गुराख्याचा वेश धारण केला प्रगट झाले विचारला साहेब काटा मोडला वाटतं ती म्हणली हाना रे बाबा याने विचारलं सांगितलं मी काटा काढला त्याच्याकडे बघितलं लहानसं रुपडे दिसलं तुला काटा काढता येतो म्हणलं मी बऱ्याच जणांचे काढले पण काटा काढण्याची माहिती पायातला कायमचं नाही पायातले काटा काढायची त्यालाच माहिती असते ज्याने लहान वयात गुरं वळलीत त्याला ज्याला काटा मोडला ना त्याचा पाय आपल्या हातात घ्यायचा नाही गुडघ्यावर घ्यायचा माझ्याकडे बघा पहिला प्रयोग जिभेला लावायचा पायाला चोळायचा एकदा नाही जमलं पुन्हा जिभेला लावायचा आणि पुन्हा पायाला चोळायचा पांडुरंगाचा हित्व हा होता की या जिजाबाईची धूळ माझ्या मुखात गेली पाहिजे काटा काढला त्याला काटा काढायला काय गेले तुकाराम महाराजाला शोधत गेले जिजाबाईला जवळ आल्यानंतर विचारलं अगं आवली रस्त्यात कोणी भेटलो का बुक्क्याचा सुगंध झाला कृषी मंजुळाचा श्वास चाललाय ती म्हणली भेटला होता नाही गुराखी तुकोबाराय म्हणले आवली गुराखी नाही ग माझा पांडुरंग तुला भेटला एवढं भजन केलं मला नाही भेटला तुलाच भेटला ते म्हणलीच भेटू द्या त्यांनी तर पाठपुरावा केलाय माझ्या संसाराची वाताहत केली जाऊ द्या भेटू द्या मला तुम्हाला एक म्हणायचं तुम्ही बसणार या माझं काही नाही म्हणणं नाही पण सांगून येत जा आज या डोंगरावर चाललोय आज त्या डोंगरावर चाललोय मला फिरावं लागायचं नाही आणि तुम्हाला जेवायला वेळ व्हायचा नाही तुकोबारा संत दावले सांगितलं असतं पण कुठं चाललोय मलाच कळत नाही तुला काय माझी या देहाची मज नाहीचा असो व्हायचा कुठे आठवची नाही तू एक काम करत जा रस्ते जिथं फुटतात नाही परंपरेने सांगितलं जातं ऐक
रस्ते जिथं फुटतात ना तिथं आल्यानंतर रस्त्यावरची माती घेत जा, कानाला लावत जा. ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी समजून मी त्या रस्त्याने गेलो. तुकोबारायाच्या संगतीत येणाऱ्या जडवस्तूंनी भजन केलं, जनाबाईच्या गौऱ्यांनी भजन केलं महाराज. आणि एवढं संतांच्या भजनाचा प्रभाव. म्हणून अनेक काय हे नेणे धंदा किंवा दुसऱ्या चरणात नेनते काय हे टाना टोना नाम स्मरण वाचुने विठोबा रघुमाये काय हे टाना टोना नाम स्मरणा वाचुने यथामती यथावकाश आपण अभंगाच्या 2 चरणावर थोडासा बोलण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात जे काही चुकलं असेल माझं मला परत करा, बरोबर असेल ते घ्या. आदरणीय महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कीर्तनकार ज्यांची इथं मला वाटतं चरित्रावर कथा चालू आहे, ते आदरणीय हरिभक्तीपरायण पूजनीय ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम आणि या संस्थांचे महंत की ज्याच्यामुळं या संसाराला आता आगळा वेगळा असणारं याचं पालट होणार आहे. त्यांच्या प्रयत्नातून फार मोठं असणारं योगदान त्यांचं या संस्थानाला लाभलेलं आहे. त्यांचे चरणी नतमस्तक होतो. आणि तुम्ही सगळी असलेली भाविक मंडळींच्या सहकार्यातून हा असलेला दिव्य भव्य स्वरूपाचा महाराजांचा समाधी सोहळा संपन्न होत आहे. आणि ज्यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं ही सेवा आहे. तुमची सगळी महाराज मंडळी, बसलेली महाराज मंडळी आहेत, उभी असलेली महाराज मंडळी आहेत, माझ्यापेक्षा श्रेष्ठ अधिकारानं आहेत, हे सगळ्याचे चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला या ठिकाणी विराम देतो. विठ्ठल जय जय तुकाराम
निळामने विरक्त देही विरक्त देही निळामने विरक्त देही निळामने विरक्त देही निळामने विरक्त नामस्मरण
धन्य दिवस आजी नरोशन संताचे नरोशन संताचे नांदे तया घरी दैवत पंढरीचे धन्य पुण्यरूप पैसा झाला संसार पैसा झाला संसार देवाने भक्त तुला नाही विचार धन्य पुण्य ओढवले निवृत्ती संतांचे दर्शन झाले भाग्य बहुते धन्य पुण्यरूप पैसा झाला संसार पैसा झाला संसार देव आणि भक्त तुला नाही विचार तुला म्हणे धन्य आम्हा जोडली जोडी धन्य आम्हा जोडली जोडी संताचे चरण आता जीवेत सोडी धन्य पुण्यरूप पैसा झाला संसार पैसा झाला संसार देव आणि भक्त तुला नाही विचार रामकृष्णारी याचा विको कमी करा माझ्या मग एकदा रामकृष्णारी म्हणा रामकृष्णारी 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 संत कवी महिपती महाराज की धन्य दिवस आजी दर्शन संताचे नांदे तया घरी दैवत पंढरीचे धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार देव आणि भक्त तुझा नाही विचार पुण्यपावन संत कवी महिपती महाराजांच्या तथा संत शिरोमणी सेना महाराजांच्या समाधी सोहळ्या प्रत्यर्थ असलेला समस्त ग्रामस्थ तारावा महिपती महाराज देवस्थान समिती आणि पंचकृषीच्या सहकार्याने चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहामध्ये आज एकादशीची कीर्तनाची सेवा ज्यांनी केली ते बीड जिल्ह्यातील आणि नगर जिल्ह्यातील एक कीर्तन परंपरेचं जुनं व्यासपीठ मी 4थी पासून ज्यांची कीर्तन ऐकतोय लहानपणी जसं कीर्तन कळायला लागलं 4थी पासून इयत्ता 12वी पर्यंत ज्यांची कीर्तन ऐकली मग 12वी नंतर आम्ही आळंदीला गेलो आळंदीला गेल्यानंतर 25 वर्षात ज्यांचं कीर्तन मी ऐकलं नव्हतं पण आज मात्र ऐकायचा योग आला असे आदरणीय हरिभक्तपरायण श्री संत मदन महाराज संस्थानचे महंत कडा आदरणीय हरिभक्तपरायण बबन महाराज भैरवा महाराजांनी अतिशय गोड सेवा केली महाराजांसाठी जोरदार टाळ्यांनी आपण महाराजांचं स्वागत करायचे महाराजांचा सन्मान या संस्थानचे महंत आदरणीय हरिभक्तपरायण अर्जुन महाराज तनपुरे आणि संस्थानचं श्रद्धास्थान आदरणीय लक्ष्मण महाराज पांचाळ आदरणीय लहानोबाबा झावरे यांनी पुढे यायचं आणि महाराजांचा सन्मान करायचा या बाबा या पुढे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजायच्या खरं तर महाराजांचं कीर्तन डोंगरात ठेवा कुठं नदीला ठेवा वड्याला ठेवा जर मसनवाट्यात ठेवलं तर थडगी बी हसत येत माझं लय गोड कीर्तन खरं ते आज त्यांनी चुपून कीर्तन केलं त्यांना वाटलं सासूच उभी पण मी सासू नाही तुमची लेक उभी होती हा असं आजचं संतपूजन ज्यांनी दिलं ते आदरणीय गणपत सोन्याबापू झावरे सदस्य ग्रामपंचायत ताराबाद यांनी पुढे यायचंय त्यांचा सन्मान आजचे कीर्तनकार हरिभक्तपरायण बबन महाराज आणि आदरणीय अर्जुन महाराज यांच्या असतील तुम्ही तिथंच थांबा या पुढे या जोरदार टाळ्यावाजा गणपतरावसाठी गणपत सोन्याबापू झावरे यानंतर सकाळचं फराळ ज्यांनी दिलं ते आदरणीय श्री बाबासाहेब पाटील काचुळे
पोपटराव अण्णासाहेब हार्दे, नवनाथ पाटील गांधले यांचा सकाळी सन्मान झाला आहे. राहिले असतील तर त्यांनी पुढे यायचं आहे आणि सन्मान घेऊन जायचं आहे. दुपारी ज्यांनी आपल्याला फराळ दिलं ते श्री भाऊसाहेब महादू नाईकवाडे गुरुजी, आदरणीय गंगाधर सीताराम पाटील हार्दे, माजी चेअरमन गंगा भागीरथी तानुबाई भागूजी हार्दे आणि समस्त ग्रामस्थ घोरपडवाडी. तर यांनी सगळ्यांनी पुढे यायचं आहे. आदरणीय अर्जुन महाराज आणि बबन महाराज या दोघांच्याही शुभ हस्ते त्यांना श्रीफळ देण्यात येईल. या सर्वजण पुढे या. जोरदार टाळ्या वाजायच्या दुपारच्या फराळा ज्यांनी दिले त्यांच्यासाठी. या समोर असं. यानंतर आज सायंकाळी एकादशी आहे. मैपती महाराजांच्या दरबारात दिवसभर ज्या दिंड्या येतात ना, त्या दिंड्यातल्या वारकऱ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजा. आपल्या दर वारीला काही दिंड्या येतात. खरं तर पुढल्या वर्षी आपण त्याचा सगळ्याचा विचार करून त्या सगळ्या दिंड्यांना एकादशीच्या दिवशी त्यांचा सन्मान झाला पाहिजे. सकाळच्या सत्रात किंवा संध्याकाळच्या, काही आता संध्याकाळी येतात ना, तर पुढल्या वर्षी त्यांच्याशी बोलून आपण जर त्यांचा दखल घेतली तर त्यांच्या लक्षात येईल की ही मंडळी आपल्याला प्रतिसाद देतात. या संस्थांवर पाखरू जरी आलं ते कोण्या गावाचं का असाना, पण आपण त्याचा सन्मान करणं गरजेचं आहे. कोणी आलं तरी ते विनमुख जाता कामा नाही. असो, बारीक ऐकणारी माणसं आहेत म्हणून संध्याकाळचं फराळ ज्यांनी दिलं संत कवी महिपती महाराज, आपल्या राहुरी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष इस्माईल सय्यद. महिपती महाराजांचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. सध्या देशात जातीचा विद्वेष पेरला जातोय, बुद्धी पुरस्पर पेरला जातोय. तो जाती ठेवायचं नाही हे राजकीय लोकांचा हेतू आहे. पण याला सगळ्याला मुठमाती दिली असेल तर वारकरी संप्रदायाने दिली. आज गावोगावी एक जात दुसऱ्या जातीकडे जायना, कोणी कोणाला बोलाना, कोणी कोणाशी हे व्हायना. पण वारकरी संप्रदाय त्याला म्हणतात की 8 जाती एका दिंडीत चालत्यात, एका तंबूत झोपात्यात, एका पंक्तीला जेवत्यात. पण कोणी म्हणत नाही बा तुम्ही किती टक्के आरक्षण आहे, तुम्ही किती कोणत्या जातीचे. तर ज्यांची आज पंगत आहे त्यातले एक इस्लाम बांधव आहेत. आणि महिपती महाराजांनी भक्त लीलामृतात, भक्त विजय ग्रंथात जवळजवळ 10 ते 12 इस्लाम धर्मीय संतांची चरित्र लिहिली. माहिती असू, हे माहिती असलं पाहिजे. लतीफ शहा, मुमीन, कबीर, तुम्हाला सांगतो बलक बुखारी, शेख मोहम्मद, अशी तर घाई व्हायने मी 7-8 नावं सांगून जाईल तुम्हाला. असे त्यातील आजचं सायंकाळच्या अन्नदानामध्ये राहुरीचे माजी नगराध्यक्ष इस्माईल सय्यद, पण ते आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही. तदनंतर आज सायंकाळच्या अन्नदानामध्ये फराळाच्या पंक्तीमध्ये काशीनाथ सखारी पाटील काकडे, माजी सभापती राहुरी यांनी पुढे यायचे, त्यांचा सन्मान होईल. आदरणीय रावसाहेब रंगनाथ पाटील पठारे, आदरणीय गोकुळ लक्ष्मणराव गागरे, नामदेव कैलासवासी नामदेव गोविंदराव पठारे यांच्या स्मरणार्थ सिद्धांत पठारे, श्री मधुकर बाळकृष्ण गोदावंत काका, माजी उपसरपंच श्री अतुल शेठ तनपुरे, मराठा महासंघ अध्यक्ष राहुरी, श्री धनंजय पानसंबळ लाईफ इन हॉस्पिटल, श्री रवींद्र गोविंदराव पठारे उर्फ बाळू मास्तर, यांच्या सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजा. जसा पुण्यतिथीचा सप्ताह सुरू झालाय तशी यांची पंगत एकादशीची. या अतुल शेठ, या अतुल शेठ, या सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजा. आणि यांना बिगर विचारता आम्ही पंगत टाकून देतो, यांना विचारितच नाही. मग आमचे फोरियस म्हणजे दत्ताभाऊ असतील, आमचे अर्जुनराव असतील, गणपत मामा असतील, आमचे सीताराम पाटील झावरे असतील, हे बिनविचारता त्यांची नावं टाकून देते. आम्हाला माहिती आहे भरोशाच्या म्हशीला टोनगा नाही वाच. ह्या लवकर गोमतारणाऱ्या गाया आहेत. असं आजचं दूध सौजन्य ज्यांनी दिलं ते श्री अशोकराव पुंजारी झावरे आणि नानासाहेब पुंजारी झावरे यांनी पुढे यायचंय, त्यांचाही सन्मान इथं होईल. या आज प्रमुख संत उपस्थितीमध्ये ज्यांनी आपल्या कीर्तन प्रवचनातून संपूर्ण आष्टी तालुका, पाटोदा तालुका, नगर तालुका धवळून काढला आणि आदरणीय मदन महाराज संस्थांशी संलग्न असलेले आष्टी तालुक्यातील एक आदर्श कीर्तनकार आदरणीय आमटे महाराज इथं आले, त्यांचा सन्मान इथे करण्यात येईल. आदरणीय आमटे महाराजांनी पुढे यायचं. या यानंतर पिंपळनेर संस्थान आणि महिपती महाराज संस्थानचे 45 वर्षापासूनचे जुने वारकरी कीर्तनकार, वारकरी शिक्षण संस्थेचे जुने कीर्तनकार रोहिदास महाराज हार्दे यांचाही सन्मान इथे त्यांनी पुढे यायचं आहे. यानंतर आदरणीय या भागामध्ये
लक्ष्मण बाबा पांचाळ यांच्या पावलावर पाऊल ठेवून ज्यांनी वाटचाल परमार्थाची केली आदरणीय भगवान महाराज यमगर यांचाही सन्मान इथं त्यांनी पुढे यायचं. या चला चला या आज काही गोष्टी दररोज करून घ्यायच्यात. तर यानंतर ज्यांनी उत्कृष्ट मृदंग साथ दिली 7 दिवस इथं उपलब्ध आहेत असे लतीफ महाराज शेख त्यांचाही सन्मान इथं होईल. ज्यांनी नर्मदा मैयाची भरपूर सेवा केली नर्मदा उपासक आदरणीय नवनाथ महाराज आहेर यांचाही सन्मान इथे त्यांनी पुढे यायचं आहे. श्री कालभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आगडगाव सध्या नगर जिल्ह्यामध्ये फार प्रसिद्धी लाभलेलं देवस्थान आहे. या देवस्थानच्या कायापालट करण्यासाठी ज्यांनी हेराहेरीने सहभाग घेतला असे सीताराम पाटील कराळे यांनी पुढे यायचे त्यांचाही सन्मान इथं होईल. आदरणीय विविध कार्यकारी सोसायटी दत्ताची शिंगवे याचे चेअरमन गेली 30-40 वर्ष ज्यांनी एक हाती सत्ता लाभली असे आदरणीय भाऊसाहेब पाटील गोरपडे यांचाही सन्मान इथं होईल. आपल्या राहुरी तालुक्यातील पठार भागाचं ज्यांनी नेतृत्व केलं आदरणीय बापूसाहेब पाटील गागरे यांचाही सन्मान इथं होईल. आमच्या नेवासा तालुक्यातील एक आदर्श वारकरी आदरणीय नानासाहेब फाटके यांचाही सन्मान इथं होईल. नेवासा तालुक्यातील आदर्श वारकरी आदरणीय संपतराव पराठे पाटील यांचाही सन्मान इथं होईल. त्यांनी पुढे यायचं आहे. आणि आपल्या महिपती महाराजांच्या दिंडीला ज्यांचं अन्नदान राहतंय अशा नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर आदरणीय किशोर सोनवणे पाटील यांनी पुढे यायचं त्यांचाही सन्मान इथं होईल. या ताराबाद गावचं भूषण आदरणीय मेजर अमोल वसंतराव गंधाट यांचाही सन्मानित होईल. त्यांनी पुढे यायचे. सूचना आहे सर्वांना, शेतीची कामं सगळ्यांनाच आहेत पण आता उत्सव फक्त 3च दिवस राहिला आहे आणि आपण 7:30च्या पुढे येतात. सगळ्या नगर जिल्ह्यात सूर्य 6:30लाच मावळतोय. इकडं काय पठार भागावर मला एवढा अनुभव नाही पण आपण 6 वाजता रानातून येतात. घरी यायचंय, हातपाय धुवायचा आहे, 1 कप चहा प्यायचा आहे आणि इथं येऊन जर आपण 5:45ला बसलो तर आपण असे सगळे आता हे आष्टी तालुक्यातल्या वारकरी संप्रदायाच्या गळ्यातला ताईत म्हणजे बबन महाराज येतात आणि मग आपण अशी चांगली मंडळी गावात बोलवतो तर आपण त्यांचं ऐकण्यासाठी समोर आलं पाहिजे. उशिरा जर आलं तर मग थोडंसं असं गैरव्यवस्था दिसते. तर आपण थोडंसं उद्यापासून लवकर या. तुम्ही जर म्हणले मी आता वा काही ना लवकर यायचं नाही ते टाळ्या वाजवले काय आपलेच ओळखीचे. आदरणीय शिवाजी नाना सागर यांचाही सन्मान इथं होईल. त्यांनी पुढे यायचं सन्मान घेऊन जायचा आहे. उद्या कीर्तनाला वेळेत यायचं आहे. उद्या आपल्या ताराबाद आणि राहुरी तालुक्याच्या दृष्टीने फार महत्वाचा दिवस संत कवी महिपती महाराज यांचा समाधी सोहळा आहे. महाराज फार महत्वाचा दिवस आहे आणि सेना महाराजांची पुण्यतिथी. तर उद्याचं नियोजन असं आहे की उद्या सकाळी 4 ते 6 काकडा होईल आणि 7 वाजता हरिपाठाची पूजा होईल. आपण दही, दूध, तूप, लोणी, गुलाब पाणी सगळं एकत्र करून 7 वाजता टाळ पखवाजाच्या गजरात महिपती महाराज जसं ज्ञानोबरायला समाधी सोहळ्याला पूजा राहते हरिपाठाची पूजा तशी इथं हरिपाठाची पूजा होईल. तर उद्या ज्याला पूजेला हजर राहायचे त्याने पूजेला यायचंय. आणि उद्या पूजा झाल्यानंतर दिंडी प्रदक्षिणा होईल सकाळी. तर आपण आपल्या दारात रांगोळ्या, सडा संमार्जन, पुष्पवृष्टी करून ठेवायची आणि 10 ते 12 समाधीचं कीर्तन होईल. पण आपण 9:30 पर्यंत सर्वांनी पूर्णाच्या पोळ्या बनवायच्या. उद्या पंगत आदरणीय आमचे लक्ष्मण बाबा पांचाळ यांची तर आहे वाद नाही. ते नंतर कोणाकोणाला भेट दिली त्यांनी याचा सगळा विषय उद्या भेटेल आपल्याला ऐकायला. तर आपण नवस करायचं महिपती महाराजाला माझ्या 21 पोळ्या, 25 पूर्णाच्या पोळ्या, 51. या ताराबादचं वैशिष्ट्य असं बबन महाराज काही महिला माळीत 108 मणी म्हणून महिपती महाराजाला 108 पूर्णाच्या पोळ्या देतात महाराज. असं वैशिष्ट्य. रात्रभर महिला पोळ्याच करतात महाराज. तर सर्वांनी पुरणपोळ्या बनवायच्या. उद्या भरपूर वारकरी येतील आणि दिवसभर अन्नदान राहील आणि कमीत कमी अर्धा किलो पिठाच्या वरच भजे आणायचे. असं चांगले 5-25 कॅरेट भजे भरले का वारकरी असा कॅरेटवरच बसवायचा. सगळ्यांनी भजे घेऊन यायचे, कुरडवाड्या, पापड. आपण रखोदाला घेऊन जातो तर वारकऱ्यात द्यायला काय हरकत आहे मला. असं संतामुखी देता घास कोटी यज्ञ होती त्यास. माझी अशी भावना आहे की उद्या नक्की महिपती महाराज आपली पुरणपोळी खाऊन जाणार. महाराज नक्की जाणार आणि म्हणून आपली भावना ठेवा. उद्या सेना महाराज जेवायला येणार
उद्याचं वैशिष्ट्य असं आहे की महिपती महाराज हे तुकोबरायांचे शिष्य आहेत. उद्या जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थानचे जगद्गुरु तुकोबरायांचे 12वे वंशज आदरणीय हरिभक्तीपरायण शिवचैतन्य महाराज देहूकर आणि आदरणीय अनिकेत महाराज देहूकर तुकोबरायाचा हार घेऊन इथं येणार आहेत महाराज उद्या महिपती महाराजांच्या समाधीला घालण्यासाठी. आपण होईल तितकी चांगली माणसं इथं एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. तर उद्या भरपूर पुरणाच्या पोळ्या, भजे, कुरडवडी, पापड आणि दूध. समस्त ग्रामस्थ मल्हारवाडी, समस्त ग्रामस्थ बेलकरवाडी, गडाकवाडी, घोरपडवाडी, दरडगाव, म्हैसगाव, ताराबाद आणि पंचकृषीतील जेवढी अनाथाचा दाता दुःख मोहरा सावयाचे शरणालो तुझाता संत संगती चरण सेवा भावाची भाव माझे आजीवा भाव प्रेम दे प्रीती वेदना सोडवणी हाती
आणि काही नाही मागणे साकडे नपडे तुझ जेणे सोडून कर पाय ठेवतो माठा रंगी ओढवावी रंग कथा आयुष्य व्हावे त्या कुळा सालपडीची मादान होतो निकाली अहंकाराचा वारा न लागो राजसा असावे कथ्या मागणे ते एक तुझ प्रती आहे या संताशी निर्विहेची मदती तुका म्हणे आता उदार तू ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव पुंडरीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव